नमस्कार. आपण खूप वेळा म्हणतो, की आपल्याला डाएट करायचंय. पण आपल्या खूप जणींना असे प्रश्न पडतात, की डाएट करायचं, कधी करायचं, कोणी करायचं, करायचं का? का कसं करायचं? हे अनेक प्रश्न पडलेले असतात. पण खरं सांगू का? आज आपल्याकडे आली आहे आपल्या स्टुडिओमध्ये स्नेहा गीते, जी डायटिशियन आहे. आपण तिलाच प्रश्न विचारूया आणि काहीतरी वेगळं जाणून घेऊया आज तिच्याकडून. स्नेहा, तुमच्या स्टुडिओमध्ये आलीस. तुझं इवा क्रिएशन्स तर्फे खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच इरावती मॅम. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मला इथे बोलवलं. इट्स अ प्रिव्हिलेज फॉर मी. आणि मला असं वाटतं लोकांपर्यंत न्यूट्रिशन आणि डाएट हा कन्सेप्ट पोचला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की आहार काय असतो, कसा केला पाहिजे, कशी तुम्ही तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून मला बोलवलं, त्याच्यासाठी खरंच एकदा थँक्स सो मच. स्नेहा, कसं आहे ना, हा प्रश्न सगळ्यांनाच आहे आणि त्याची सोल्युशन सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शोधत असतात. एक्झॅक्ट. कधी कधी सोल्युशन चुकतात, कधी कधी सोल्युशन बरोबर येतात, कधी कधी त्याचा खूप त्रासही होतो. बरोबर. पण ह्या सगळ्यावर आम्हाला एक छान सोल्युशन म्हणून आम्ही तुला इथे बोलवले. पण या सगळ्या आधी ना स्नेहा, मला असं विचारायचंय तुला, की ह्याची सुरुवात कशी झाली तुझी? खरं पाहिलं तर मला आधी डॉक्टर व्हायचं होतं. ओ. पण म्हणतो ना आपण कधी आपले एक्झाम्स क्लिअर होत नाही किंवा काय, पण नाही होता आलं म्हणून मी गिव्हअप नाही केलं. मी त्याच्याशी रिलेटेड कुठला फील्ड आहे का हे मी शोधून काढलं आणि मला कळलं की डाएट हा पॅरामेडिकल सब्जेक्ट आहे. सो आय एम कम्प्लिटली रिलेटेड टू अ मेडिकल फील्ड. आय एम रिलेटेड टू ह्युमन फिजिओलॉजी आणि एका व्यक्तीशी संदर्भात संबंधित माझं काम आहे. म्हणून मी हा कन्सेप्ट निवडला. ह्याच्यामध्ये मी माझं मास्टर्स केलं डायटेटिक्स आणि फूड सर्व्हिस मॅनेजमेंट. प्लस आय एम अ सर्टिफाईड डायबिटीज एज्युकेटर. आणि करंटली आय एम वर्किंग ॲज अ हॉर्मोनल कोच. कारण हॉर्मोन्स म्हणजे आपल्या शरीराचं जे स्त्रोत आहे ते हॉर्मोन्स आहे. तर बरेचसे आजकालचे जे डिसऑर्डर्स आहेत, ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, त्याच्यात डायबिटीज आहे, थायरॉइड आहे आणि अगदीच कॉमनली पाहिलं गेलं तर पीसीओडी आहे. तर हे ट्रीट करता यावं आणि आपण एखाद्याची जीवनशैली बदलू शकतो. तर ह्याच्यामध्ये जो आनंद आहे तर तो मला मिळेल असं वाटतं, म्हणून मी हे क्षेत्र निवडलं आणि ह्याच्यातच पुढे करिअर करायचं ठरवलं. वाव. लहान मुलांना खरंच डाएटची गरज असते का? आणि त्यांनी करावं का? खूप खूप चांगला प्रश्न विचारलाय. कारण सगळ्यात ह्याचा बेसिक जे आहे, बेस जो आहे तो डाएट आहे. ओके. तुम्ही जे म्हणता लहान मुलांना डाएट करायचा आहे का, की मोठ्यांना करायचा आहे, की महिलांना करायचा आहे? डाएटचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे? डाएट म्हणजे आहार. हे लक्षात घ्या. आपण जे जेवतोय तेच डाएट आहे. सो बेसिकली डाएट हा सगळ्यांसाठी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जेवतात. सगळ्यांना आहार घ्यायचा आहे, जेवण करायचंय, न्यूट्रिशन घ्यायचंय. सो सगळ्यांना डाएट करायचा आहे. पण लोकांनी आजकाल जे सायकोलॉजिकली केलंय, की मला वेट लॉस करायचंय तरच मी डाएट करेल, मला काही आजार आहे तरच मी डाएट करेल. तर असं समजू नका. जर तुम्हाला एक निरोगी जीवनशैली जगायची असेल, तर सगळ्यांनी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. ते कुठलंही वयोगटाचे असू दे. मग त्याच्यामध्ये डाएट हा कन्सेप्ट येत नाही, न्यूट्रिशन हा कन्सेप्ट येतो. ओके. पोषण, ज्याला आपण मराठीमध्ये पोषण म्हणतो, म्हणजे तुमच्या शरीराला जे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि जे मायक्रो न्यूट्रिएंट लागतात, त्याचा समतोल जेव्हा तुम्ही करता आणि तुमच्या शरीराला जो तेव्हा देता, तेव्हा जे मिळतं ते पोषण असतं. तर आपण लहान मुलांचं जसं तुम्ही म्हटले, की त्यांना डाएट द्या असं म्हणतात. तर बेसिकली त्यांना डाएट नाही, ते वाढत्या वयाचे असतात. हो. बरोबर आहे. त्यांची मेटाबॉलिझम खूप फास्ट असते, ऍक्टिव्ह असतात फिजिकली, बरोबर आहे. तर त्यांना आपल्यापेक्षा जास्त कॅलरीज, म्हणजे कॅलरीज काय आहे, आपण जे खातो आणि त्याच्यातनं जी ऊर्जा निर्माण होते, त्याला एक स्पेसिफिक वर्ड यूज केलाय कॅलरी. तर त्यांना ते जास्त प्रमाणात लागते, कारण की ते जास्त प्रमाणात पचवतात आपल्यापेक्षा. आपण जे जेवतो त्याला 3 ते 4 तास लागतात पचवायला, ते विदिन अन आवर पचवू शकतात. बिकॉज ऑफ दर फिजिकल ऍक्टिव्हिटी. कारण त्यामुळे मुलं सारखी थोडा वेळ झाला की आई खायला दे काहीतरी. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे आपण तिकडे डाएट हा कन्सेप्ट नाही, तर एक चांगलं पौष्टिक आहार मुलांना कसा देता येईल, हा आपण त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना वेगवेगळे दिवसभरामध्ये हेल्दी आहार कसे देता येईल, हे आपण काळजी घेतली पाहिजे. काळजी घेतली. राईट. पण आता आपण ऍक्च्युली असं बोलतो की डायबिटीज झालाय तर मग काही जणांचं असतं की 2 वेळच खा, मग जास्त वेळ खाऊ नका किंवा गोड अजिबात, काही काही लोक इतकं एक्स्ट्रीम करतात की डायबिटीज झालं तर अजिबात गोड खात नाही. मग त्याच्याने सुद्धा काही चॅलेंजेस येऊ शकतात.
हो, बेसिकली काय आहे की डायबिटीज म्हणजे हम्म, काय हम्म. आणि त्याचा आहार कसा घेतला पाहिजे? ओके. सो डायबिटीज म्हणजे काय आहे, जेव्हा तुम्ही शुगर म्हणजे जे पण आपण खातो त्याच्यामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट जे मी मगाशी बोलली, पहिला जो मॅक्रोन्यूट्रिएंट असतो तो आहे कार्बोहायड्रेट, ज्याला आपण कर्बोदक म्हणतो. बरं. ओके. कर्बोदक म्हणजे आपण जे काही पोळी भात किंवा जे पण आपण काय म्हणतो तृणधान्य, मिलेट्स, ज्वारी बाजरी नाचणी हे सगळं जे काही खातो, मला विचारायचं होतं मिलेट्स म्हणजे नक्की काय? येस, ज्वारी बाजरी नाचणी हे सगळे मिलेट्स आहेत. तर हे सगळे तृणधान्य. तृणधान्य इन शॉर्ट. येस. तर आपण जेव्हा हे कार्ब्स खातो तर कार्ब्स आपलं बेसिकली कार्ब्सचं काम काय आहे, कार्बोहायड्रेटचं काम काय आहे, एनर्जी प्रोव्हाइड करायचं. इट्स द फर्स्ट सोर्स ऑफ एनर्जी, राईट. तर कार्ब्स काय होतात, हे डायजेस्ट होतात पटकन आपल्या बॉडीमध्ये. जसे ते डायजेस्ट होतात त्याच्यातनं एक सिम्पल मॉलिक्यूल निघतो ज्याला म्हणतो ग्लुकोज, और मी कॉल इट शुगर. सिम्पल वर्ड्स मध्ये म्हटलं तर शुगर. बोला ना. की कार्बोहायड्रेट्स मग आपण व्हीट मध्ये पण कार्बोहायड्रेट्स हो आहे ना, गहू आहे ना. आहे. ते चालत नाही. नाही नाही, मग कार्बोहायड्रेट्स बद्दल सांगायचं तर सगळेच कार्बोहायड्रेट आले त्याच्यामध्ये. गहू आला, भात आला आणि सगळे मिलेट्स पण आले, मैदा सुद्धा आला, रवा सुद्धा आला, पोहे सुद्धा आले. सो दिस आर ऑल कार्बोहायड्रेट जे आपले फर्स्ट सोर्स ऑफ एनर्जी आहे. तर जेव्हा आपण डायजेस्ट म्हणजे जेवतो त्याच्यातनं जे रिलीज होतं त्याला म्हणतो शुगर. इन सिम्पल लेमॅन टर्म इट इज अ शुगर. सायंटिफिकली बोललो तर ग्लुकोज. ते रिलीज होतं. ते ग्लुकोज काय करतं, तुमच्या बॉडीला इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतं. पण आता एक त्याच्यामध्ये एक म्हणजे म्हणतो ना एक वेगळा ट्विस्ट असा आहे की तुमच्या गरजेला आहे 2 पोळ्या, पण तुम्ही खाताय 3 पोळ्या. तुम्हाला 2 पोळ्यातनं जेवढी एनर्जी हवी होती ती मिळाली, पण एक्स्ट्रा एक पोळी जी खाल्ली त्याच्याकडनं जी शुगर आली ती बॉडी काय करेल मग? ती बॉडी स्टोअर करायला लागेल बॉडी इन द फॉर्म ऑफ फॅट. सो एक्सेस जे पण कार्ब्स असतात, शुगर असते बॉडीमध्ये, ती बॉडी स्टोअर करते इन द फॉर्म ऑफ फॅट्स. मग ती जी शुगर आपल्या बॉडीमध्ये इनिशियली फेजमध्ये जास्त प्रमाणात असते, तर जसं ती शुगर वाढते तसं काय होतं, एक हॉर्मोन रिलीज होतो ज्याला आपण म्हणतो इन्सुलिन हॉर्मोन. ओके. हा इन्सुलिन काय करतो, इट्स लाईक अ अटॅकर. ऍक्च्युली आपल्या शरीरात येस येस, पॅनक्रियास म्हणून एक ऑर्गन आहे ज्याच्यामधनं हा हॉर्मोन रिलीज होतं की आपल्या ब्रेन म्हणजे आपल्या ऑर्गनला सिग्नल मिळतो की हा तुमच्या बॉडीमध्ये आता शुगर थोडी जास्त आहे, तर इन्सुलिन रिलीज करा. ते इन्सुलिन त्या शुगरला पकडेल, कॅच करेल आणि सेलमध्ये ट्रान्सपोर्ट करेल. ओके. पण काय होतं की एक प्रमाणानंतर जेव्हा शुगर अति प्रमाणात बॉडी रिलीज व्हायला लागते आणि ती युटिलाइज होत नाही, तेव्हा इन्सुलिन सुद्धा एक प्रमाणामध्येच काम करेल. म्हणजे इट इज लाईक त्याचा समतोल रिलीज होतो, पण जेवढं रिलीज होतं त्याच्यापेक्षा शुगर जास्त असेल बॉडीमध्ये तर ती तेवढं त्याच्यावर वर्क करू शकत नाही आणि मग शुगर जी आहे ती स्पाइक व्हायला लागते. ओके. म्हणून आपण काय करतो, जेव्हा एखाद्या डायबेटिक पर्सनला आपण डाएट देतो तेव्हा आपण त्यांना काय सांगतो, एकाच वेळेस पोटभर खाऊ नका. त्याच्याऐवजी दर 2 ते 3 तासांनी थोडे थोडे हलके आहार घ्या. त्याच्यात 2 गोष्टी होतात. एक म्हणजे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते तुम्हाला मिळतात छोट्या आहारांमधनं. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला जे कार्ब खाल्ल्यामुळे जे एकदम स्पाइक होतो शुगरचा, कारण इन्सुलिनचं प्रमाण तेवढं शुगरचं नाहीये, शुगर एक्सेस आहे. इन्सुलिनने जेवढा पाहिजे तेवढ्यावर काम केले, पण जे एक्स्ट्रा आहे त्याचं काय करणार? मग ती शुगर स्पाइक होते. ती होऊ नये म्हणून तुम्ही थोडं कमी कार्ब्स घ्या, लिमिटेड घ्या, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं युटिलाइज होईल एनर्जीमध्ये, एक्सेस लागणार नाही आणि बॉडी तुमची शुगरमध्ये म्हणजे वाढ होणार नाही. अच्छा, म्हणून ते बाहेरून इन्सुलिन देतात की ते पचायला पाहिजे. येस. मग काय होतं, एक वेळ नंतर काय होतं की आपले सेल्स आहे ना इन्सुलिन रेजिस्टंट होऊन जातात. म्हणजे अति प्रमाणात शुगर रिलीज होते 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 आणि इन्सुलिन त्याच्यावर वर्क करत नाहीये, सेल्स ऍब्झॉर्ब करत नाहीये. मग एक फेज येतो ज्याला म्हणतो इन्सुलिन रेजिस्टन्स. म्हणजे इन्सुलिनही बनतंय पण सेल्स त्याला काम म्हणजे ऍब्झॉर्ब करून देत नाही. मग ते इन्सुलिनही वेस्ट होतं, शुगरही ब्लडमध्ये तशीच राहते आणि सेलही तसेच राहतात. सो इन शॉर्ट यू बिकम इन्सुलिन रेजिस्टंट आणि मग एका फेज नंतर हळूहळू यू कॅन बिकम अ प्री डायबेटिक अँड देन यू कॅन बिकम अ डायबेटिक. सो ही एक पूर्ण फेज आहे. असं नाही की लगेच कोणी डायबेटिक नाही होत. ते एक पूर्ण टप्पे असतात. मग हे सगळं करत करतच माणूस डायबेटिक होऊ शकतो. पण मग हे कळतं कसं की आता तुम्ही म्हणालात की एकच मला 2 पोळ्या लागतात, बरोबर आहे. तिसरी पोळी लागते, हे आपली बॉडी मागत असेल तिसरी पोळी, तर मग काय करायचं? एकदम म्हणजे इझी आन्सर याच्यासाठी हे आहे की तुम्ही पहिले जेवता तेव्हा जेवताना तुमच्या आहारामध्ये सगळं आहे का हे बघा. ओके. कार्ब सोबत प्रोटीन आहे का, म्हणजे कडधान्य आहे, नॉनव्हेज खात असाल तर फिश, चिकन, एग्ज आहे, पनीर आहे, सोयाबीन आहे का, त्याच्या व्यतिरिक्त सॅलड आहे का, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे किती कार्ब्स घेताय, म्हणजे भातही घेताय, चपातीही घेताय. सो एक्सेसिव्हली कार्ब्स तुम्ही घेताय. एकाच वेळेस तुम्ही म्हणताय 3 चपात्या, तुम्ही जर त्याच्यासोबत सॅलड कंबाईन केलं तर 3च्या ऐवजी 2 तुमच्या
तुम्हाला इनफ होतील, कारण की हा. फायबर असल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं होईल. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही कार्ब्स कुठल्या प्रकारचं घेताय? आर यू टेकिंग सिम्पल शुगर्स, लाईक यू आर टेकिंग व्हीट इज गुड बिकॉज इट्स अ कॉम्प्लेक्स कार्ब. त्याच्यामध्ये दोन प्रकार काय, सिम्पल म्हणजे जो विदिन हाफ अन आवर डायजेस्ट होऊन जातो, लगेच शुगर रिलीज होते. आणि जे कॉम्प्लेक्स कार्ब असतात त्याला रिलीज व्हायला थोडा वेळ लागतो. सो मे बी ज्वारी, बाजरी किंवा गहू सुद्धा कम्पॅरेटिव्ह टू मिलेट्स थोडं लवकर शुगर रिलीज होते, पण मैद्यापेक्षा किंवा रवापेक्षा थोडा वेळ घेतोच. हा, तर मग समजा तुम्ही कॉम्प्लेक्स कार्ब घेताय, ज्वारी घेताय, बाजरी घेताय, तर नक्कीच तुमची शुगर जी इन्स्टंट स्पाइक व्हायला पाहिजे ती होणार नाही. हळूहळू हळू शुगर रिलीज होईल बॉडीमध्ये. देन इन्सुलिन ऑल्सो हॅज द टाइम टू वर्क ऑन इट, आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्या बॉडीला आपण देतोय. सो फर्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की तुम्ही काय घेताय. ओके, म्हणजे तुम्ही सिम्पल शुगर घेताय की कॉम्प्लेक्स कार्ब्स घेताय, तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये काय घेताय. जसं मी म्हटलं प्रोटीन. आता प्रोटीन काय करतं ना की इट इज अगेन हेल्पिंग स्लो डायजेशन. ओके, जेव्हा तुम्ही कार्ब्सला एका प्रोटीन सोबत कंबाईन करता ना, तेव्हा जे पटकन इन्स्टंट डायजेस्ट व्हायला पाहिजे होतं ते हळू होतं, बिकॉज प्रोटीन ऑल्सो टेक्स टाइम टू डायजेस्ट. म्हणून पूर्वीच्या काळी लोक वरण आणि भात हे कॉम्बिनेशन का घ्यायचे. व भात जो आहे तो सिम्पल शुगर आहे, राईट. मे बी इट इज अ सिम्पल शुगर बट इट इज हेल्दी. आणि त्याच्यात तुम्ही वरण टाकताय, प्रोटीन, डाळ टाकताय. ओके, मग ते टाकल्यामुळे त्याचं जे डायजेशन प्रोसेस आहे ती स्लो होते. ओके, आणि म्हणून जी इन्स्टंट शुगर रिलीज व्हायला हवी होती ती नाही होत. आलं लक्षात. म्हणून कुठलंही तुम्ही राईस कॉम्बिनेशन जरी घेत असाल देन यू ट्राय टू ऍड सम फायबर इन द फॉर्म ऑफ व्हेजिटेबल. जर तुम्ही पुलाव घेताय, बिर्याणी घेताय, अँड ऍड सम प्रोटीन इन द फॉर्म ऑफ पनीर और चिकन और एग्स, so that the digestion and absorption will be little slow in the body. पण हे तुम्ही डायबिटीजचं आपण बोलतोच आहोत, त्याच्यात तुम्हाला असं विचारायचंय की डायबिटीज मध्ये हल्ली म्हणतात की भात खाऊ नका किंवा पोळ्या खाऊ नका, मग तुम्ही भाकरी खा. भात अजिबात खाऊ नका. तुम्ही म्हणाल तसं भातामध्ये शुगर असते म्हणून तुम्ही ते बरोबर, वरण वगैरे बरोबर. खायला टाका. ते ठीक आहे हो, पण साऊथ इंडियन किंवा जे कोस्टलला राहतात त्या लोकांनी काय करायचं. त्यांना तर भातच हा एक मेव एक्झॅक्टली, बरोबर आहे. मग त्या लोकांनी काय खायचं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍज अ डायटिशियन मी हे सांगेल की भात खाल्ल्याने डायबिटीज होतो किंवा भात खाल्ल्याने शुगर वाढते, हे मिथ आहे. ओके, येस, बिकॉज युअर बॉडी नीड्स कार्ब्स ऑफ ऑल टाइप्स. आणि भात सुद्धा खूप चांगला आहे. भाताने काही तुमची शुगर वाढत नाही, पण भात कम्पेअर्ड टू व्हीट और कम्पेअर्ड टू मिलेट्स, जसं मगाशी म्हटलं, पटकन डायजेस्ट होतो, राईट. म्हणून तुम्हाला त्याच्यासोबत एक कॉम्बिनेशनचं प्रोटीनचं कॉम्बिनेशन ठेवणं गरजेचं आहे, सो दॅट क्विक रिलीज होणार नाही. पण त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात न्यूट्रिएंट्स मिळतात. ओके, सो युअर बॉडी नीड्स ऑल टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स. त्यामुळे भात खाल्ल्याने शुगर वाढते असं नाहीये. आता तुम्ही जसं मला बोलले की कोस्टल एरियाज किंवा साऊथ इंडियन्स आहेत ते मोस्टली भात खातात, ते ज्या प्रदेशात राहतात तिथे जे पिकतं तेच खातील. बरोबर आहे. जसं नॉर्थ इंडियन्स कडे गहू पिकतो, तर त्यांच्याकडे मोस्टली रोटीज असतात आणि पनीरचे प्रोडक्ट, दुधाचे प्रोडक्ट, राजमा, दे कॅन इझिली डायजेस्ट दॅट. ते डेअरी प्रोडक्ट, डेली लस्सी, दही, ताक, दूध अगदी ग्लास भरून, त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही, कारण की त्यांचं तिथे ते म्हणतो ना आपण त्यांचा पिंड पोचलेला आहे तिथला, वेदर पण त्या वेदर प्रमाणे, एन्व्हायरमेंट प्रमाणे ऍडजस्ट झालेला आहे. सो दे कॅन इझिली डायजेस्ट दॅट. सिमिलरली महाराष्ट्रामध्ये मिलेट्स म्हणजे तृणधान्य जास्त पिकतं. काही जागेवर ज्वारी आहे, कुठे नाचणी आहे, कुठे बाजरी आहे. मग आपण इझी टू डायजेस्ट जे फूड आहे हे रिजनल जर असेल तर बॉडी इझिली अकस्टम होते आणि काहीही आपल्याला इश्यूज होत नाही. इनफॅक्ट तुम्ही कोकणातलं बोलले, कोस्टल एरियाज, तिथे राईसच पिकतो, पण तुम्ही बघता कोकणी माणूस कसा बारीक असतो, कारण भात खाऊन सुद्धा तो डायजेस्ट करू शकतो. त्याची बॉडी तशी बनलेली आहे, जेनेटिकली चेंजेस झालेले आहेत त्याच्या बॉडीमध्ये, सो इट वोंट बी अ प्रॉब्लेम फॉर देम. आता जर कॉमनली तुम्ही म्हणता जर कोणी डायबेटिक पर्सन आहे आणि त्याला आपण कम्प्लिटली भात बंद करायला लावायचं, तर त्याला काय होईल, मग तो समवेअर ना ही विल बिकम नेगेटिव्ह अबाउट डायबिटीज, की अरे मला डायबिटीज आहे, मला भात नाही सांगितला, कुठेतरी एक नेगेटिव्हिटी क्रिएट होते. त्याच्यापेक्षा त्याला आपण असं सांगू शकतो, ऍज अ डायटिशियन मी हे सांगते की तुम्ही भात खा, पण मग पोर्शन कमी घ्या, मे बी अर्धी वाटी घ्या. जर तुम्ही त्याच्यासोबत दुसरं काप घेताय, म्हणजे भाकरी पण घेताय आणि भातही हवाय, मग क्वांटिटी कमी घ्या. किंवा नुसताच भात खायचा असेल, मग तुम्ही दुसरं काही ग्रेन घेऊ नका. भातामध्ये तुम्ही वरण घ्या किंवा उसळ घ्या किंवा चिकन घ्या, सो दॅट यू विल गेट अ गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन. कॉम्बिनेशन असलं की काहीही प्रॉब्लेम होत नाही, आणि पोर्शन कंट्रोल करणं गरजेचं आहे. हे तर झालं डायबिटीज, राईट. पण आपण आता म्हणतो की फर्टिलायझेशन हा एक मोठा
मोठा विषय हल्ली आपल्याकडे आहे की बरोबर. खूप जण रादर मी सुद्धा आयव्हीएफ बेबीज, माझं कारण वेगळं होतं, पण ओके. मी जेव्हा आयव्हीएफ बेबीज केल्या त्यावेळेला मी अशा अनेक यंगस्टर्स बघितलं की जे आयव्हीएफ करता आले होते. पण मग हल्ली या यंग मुलींना का लागतं आयव्हीएफ किंवा हे फर्टिलायझेशनचा प्रॉब्लेम का आलेला आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे तुमची लाईफस्टाईल. ओके. पूर्वीच्या आपल्या आजी वगैरे होत्या, त्यांना हे आयव्हीएफ शब्द सुद्धा आय थिंक माहिती नसेल, ओ, की इनफर्टिलिटी काय होतं हे माहित नसेल. कारण की तुम्ही पाहिले की पूर्वी अगदी म्हणजे 10-10, 12-12 मुलं असायचे हो. एखाद्या महिलेला. आणि आरामात व्हायचं सगळं. का? कारण की त्यांची गर्भपिशवी तेवढी चांगली होती. त्यांचं गर्भाशय खूप चांगलं होतं, हेल्दी होतं. त्यांचे ओव्हरीज, ओव्हम हेल्दी होते आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्यांचे हॉर्मोन बॅलन्स होते. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याच पाळीशी रिलेटेड असेल. आहेच. कारण आधी ज्या रेस्ट घ्यायच्या बायका, हं, आपण हं, म्हणायचो हं, की हं. बाजूला बसली ती किंवा व्हॉटेव्हर इट इज, हं, हं. मग त्याच्याशी संबंध असं का आता हल्ली पाळी आली तरी बायका इतकं काम करतात? नाही, नाही असं नाही म्हणता येणार. कारण पाळी ही आपली बॉडीची सायकल आहे. जर तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह आहात आणि डेली तुमचं काम आहे आणि त्याच्यात तुम्हाला पिरियड झाले, तर आय डोंट थिंक सो तुम्हाला काही इश्यू व्हायला हवे. ओके. बट इट इज नॉट अबाउट पिरियड्स, इट इज अबाउट द हॉर्मोनल चेंजेस दॅट इज हॅपनिंग इन द बॉडी. ओके. मे बी त्यांचं म्हणजे म्हणतो ना, जो बॅलन्स असतो हॉर्मोनचा, फिमेल हॉर्मोन्स प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन, हा, हा. तो जर इम्बॅलन्स झाला तर त्याच्यामुळे पाळीवर इफेक्ट होतो. आणि पाळीवर इफेक्ट आल्यामुळे कुठेतरी इन्फर्टिलिटी किंवा पीसीओ सारखे, पीसीओडी सारखे प्रॉब्लेम्स होऊ येणारच शकतात. होते पीसीओडी पण येस, हल्ली येस, हा येस. क्वेश्चन. मग ह्याला कसं तुम्ही ट्रीट करता? तुम्ही ट्रीट सो करता का आधी? हा, आणि तर ह्याला कसं ट्रीट? तर इन्फर्टिलिटी बद्दल आपण जसं म्हटलो की लाईफस्टाईल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आजकालच्या ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांना इन्फर्टिलिटीचे इश्यू खूप जास्त वाढले. त्याचं कारण काय की लाईफस्टाईल खूपच गडबड झालेली आहे. एक तर अवेळी जेवण आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक तर खूपच मील स्किप करतात. म्हणजे ब्रेकफास्ट करतात, डायरेक्ट डिनर करतात, मध्ये आधी काही खात नाही. मग तुम्ही जरी 2 मील्स घेताय त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट बॅलन्स होतोय का हे बघत नाहीये. कमी खायचं, वेट लॉस करायचं म्हणून काही खातात किंवा काहीच खात नाही, तर त्याच्यामध्ये काय होतं न्यूट्रिशनल डेफिशियन्सी व्हायला सुरुवात होते. थर्ड इम्पॉर्टंट थिंग लाईफस्टाईलमध्ये आपण बघतो की पाणी किती पिलं जातंय. त्यांच्या काय होतं आपण डेली जे ऍक्टिव्हिटीज करतो, जे काही खातोय त्याच्यामधनं थोडे थोडे बारीक बारीक टॉक्सिन्स क्रिएट होत असतात. तर एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स पण असतात. तर ते फ्लश आउट होणं गरजेचं आहे. ते फ्लश आउट नाही झाले ना तर ते तुमच्या सेल्सवर हॅम्पर करायला सुरुवात करतात. मग हे फ्लश आउट कधी होईल जेव्हा तुम्ही एक गुड अमाऊंट मध्ये वॉटर इंटेक करत असाल तर होऊ शकतं. पण मग वॉटर इंटेक किती करावा? म्हणजे तर एक ऍव्हरेज एक 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी लागतं. 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी लागतं दिवसा? दिवसा. तर तुम्ही 60 केजीच्या वर आहात तर मिनिमम 3 लिटर वॉटर इंटेक तुमचं झालंच पाहिजे. आता त्याच्यातही काय होतं, अच्छा मॅडमनी सांगितलं 3 लिटर पाणी प्या, मी 1 लिटरची बॉटल एकाच वेळेस संपवेल. असं नाहीये. जर तुम्ही असं केलं तर मे बी तुम्हाला त्यावेळेस भूक होती आणि तुम्ही पाणी पिऊन ती भूक मारली, तर तरी तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होईल. दुसरं म्हणजे तुम्ही ओव्हर ब्लोटेड होऊ शकता. एकदम पोट एकदम गच्च भरतं आणि मग तुम्हाला अनहेल्दी इश्यूज होऊ शकतात. सो इट इज बेटर टू डिवाइड युअर वॉटर इंटेक थ्रू आउट द डे. म्हणजे तासाला 1 ग्लास ठेवा. आपण दिवसभर 12 तास तरी जागतो. म्हणजे आरामशीर तुमचे 12 ग्लास होतात. म्हणजे 3 लिटर तुम्ही करता. सो अशा पद्धतीने तुम्ही टप्प्याटप्प्याने दिवसभरात जर डिवाइड केलं, तर तुम्हाला गुड अमाउंट मध्ये म्हणजे पाणी मिळतं, हायड्रेटेड राहता आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुमची स्किन आणि हेअर हेल्दी होते. हे फार महत्वाचं आहे. हल्ली केस गळणं, ते पीसीओडी हे इतके चॅलेंजेस यायला लागलेले आहेत. येस, येस, येस. मग पीसीओडी कसे ट्रीट करतात? अगदी सिमिलरच आहे ते. पीसीओडी आणि इन्फर्टिलिटी काय हे दोन्ही हॉर्मोन्सच काम आहे. हॉर्मोन जर बॅलन्स असेल तर सगळंच म्हणजे म्हणतो ना आपल्या लाईफस्टाईलच चांगली होऊन जाते. हॉर्मोन बॅलन्स करण्यासाठीच हे 5 पिलर्स महत्वाचे आहेत. हार्मोन्सनी सगळं बॅलन्स होतं. हेअर सुद्धा म्हणजे एक्झॅक्टली. केस गळणं वगैरे हो, सुद्धा हो, हो, हो. तर जसं मी म्हणत होती लाईफस्टाईलमध्ये आपण एक न्यूट्रिशन बघितला, दुसरा आपण वॉटर बघितलं, तसं तिसरं आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी. काय झालंय जॉब लाईफ झालेली आहे 9 to 5. सकाळी उठायचं, कसंही घरातलं आवरायचं, जॉबला जायचं, संध्याकाळी आलं की परत घरातली कामं आहे. त्यामुळे महिलांना काय होतं की फिजिकल ऍक्टिव्हिटी बिलकुल राहिलेली नाही. मग ही फिजिकल ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे काय होतं आपल्या बॉडीमधनं फॅट लॉस व्हायच्या ऐवजी मसल लॉस व्हायला लागतो. ओके. कारण की ते मसल्स त्याला तुम्ही काही वेअर अँड टेअर देत नाहीये, त्याची ऍक्टिव्हिटी करत नाहीये. मग हळूहळू ते मसल लॉस होतात आणि मसल लॉस व्हायला लागल्यामुळे तुम्हाला हळूहळू हॉर्मोन्सवर इम्पॅक्ट व्हायला लागतो. राईट. वेट गेन व्हायला लागतं, फॅट रिटेन्शन व्हायला लागतं. सो फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप गरजेची आहे. तर मी असं म्हणत नाही की एकदमच जा डायरेक्ट जिम मध्ये जाऊन वर्कआउट करा. तुम्ही बेसिक वॉकनी सुरुवात करा, स्ट्रेचिंग करा थोडंफार, काही नाही तर 10-15 मिनिटं घरात योगा करा.
हे तुम्हाला इतकं हेल्प करेल. अजून एक तुम्हाला माहितीये बेस्ट त्याचा काय इम्पॅक्ट होतो, जेव्हा तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करता तेव्हा पॉझिटिव्ह हॉर्मोन्स रिलीज होतात. हो. लाईक वी कॉल देम डोस, DOS, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि एन्डॉर्फिन्स. हे 4 हॉर्मोन्स जे आहेत ते तुमच्या बॉडीमधले ऊर्जा निर्माण करतात, पॉझिटिव्हिटी देतात आणि दिवसभर आपल्याला काम करण्यासाठी जी ताकद लागते ती आपल्याला त्याच्यामधनं मिळते. हो. सो त्याच्यामुळे थोडं एक 15 मिनिटं जरी तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी केली तर नक्कीच तुमचा जो हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तो कमी होईल. हम्म. तर हे फार महत्वाचं आहे जे महिला मिस करतात. मला असं वाटतं की फक्त एखादा सूर्यनमस्कार किंवा मी नेहमी म्हणते की पाणी तापवायला ठेवा आणि एक सूर्यनमस्कार घाला तरी सुद्धा हो हो, तुम्हाला एका सूर्यनमस्कार मध्ये 12 क्रिया होतात. हो. प्लस क्रिया करता करता तुम्ही जे म्हणजे श्वासाचं हे करता त्याच्याने तुमचे लंग्स सुद्धा हेल्दी होतात. हो. ते सो पण हल्ली गरजेचं आहे. खूप गरजेचं Pollution आहे. एवढं वाढलंय. राईट. सो हो. त्याच्यामुळे तुम्ही एखादी क्रिया किंवा एखादा योगा करता तर एकच गोष्ट करत नाही, त्याच्या अवतीभोवतीच्या 3-4 गोष्टी तुमच्यावर इम्पॅक्ट होतात. सो यू शुड ऍटलीस्ट नाही एक नाही पण ऍटलीस्ट 3 ते 4 सूर्यनमस्कार कुठे राहिले? हो, हो. 5 ते 10 मिनिटात होऊ शकतात. होऊ शकतं. यू कॅन ऍटलीस्ट स्टार्ट विथ समथिंग देन नथिंग. नक्की. मग काय होतं ना, बायकांचं एक सांगते मी, म्हणजे कोणाचंही एक बायकाच असं नाही, सेट करतात गोल्स. मी उद्यापासून वॉकला जाणार. डायरेक्ट मी 1 तासावर टार्गेट ठेवतात की मी उद्यापासून 1 तास वॉक करणार. का? 1 तास नका करू, तुम्ही 10 मिनिटांनी सुरुवात करा. Exactly. पहिले 10 दिवस फक्त 10 मिनिटं करा. मग तुमची बॉडी तुम्हाला स्वतःहून म्हणेल की अरे मला जायचंय. मग 11व्या दिवशी 5 मिनिटं वाढवा, मग 5 मिनिटं वाढवा. मग हळूहळू जेव्हा तुम्ही रेझिस्टंट व्हाल आणि रेझिलियन्स तुमचा मेंदूचा होईल की नाही मला करायचं म्हणजे करायचंय, मग 21 डेज नंतर एक तास 30 मिनिट्स करा. म्हणजे 21 डेज हा एक सेट पिरियड आहे. हो, हो, 21 हो. डेज मध्ये तुम्ही जर एक रेग्युलर एखादं काम केलं बरोबर. तर 22व्या दिवशी तुम्हाला न सांगता तुमची बॉडी टेल्स यू की तुम्ही काम केलं. दॅट्स अ हॅबिट फॉर्मेशन. Yes. यू नीड 21 डेज टू बिल्ड अ हॅबिट. हम्म. तर मी माझं एवढंच म्हणणं आहे की मोठे टार्गेट सेट करण्याऐवजी छोट्यानी सुरुवात करा. बरं. पण कन्सिस्टंटली 5-5 मिनिटं वाढवले ना मग तुम्हाला ते अवघड जाणार नाही. आणि तेच तुम्ही मोठा टार्गेट केला आणि मग बॅकआउट केलं, मग काय होतं, मोटिवेशन जातं. Exactly. अरे मी नाही करू शकत, सो बेटर आय विल नॉट डू. Exactly. सो दॅट इज व्हॉट आय ऑलवेज टेल माय क्लायंट्स. आणि जसं म्हटलं त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे स्लीप. हम्म. अगदीच मी सांगते, आजकालची जी लाईफस्टाईल आहे, एक तर सकाळी जॉबसाठी लवकर उठा मोबाईल आणि रात्री झोपता झोपता 1 काय 2 काय, त्यात सुद्धा स्क्रीन टाइम, म्हणजे झोपतानाच मोबाईल बघायचा आहे का? तुम्ही अंधार केल्यावर मोबाईल कधीच बघू नये. त्याचं रिझन असं आहे, जेव्हा तुम्ही अंधारात ते रेज घेता तेव्हा तुमचे प्युपिल्स डायलेट होतात. ओके. आणि त्या डायलेटेड प्युपिल्सला झोप येणं अजून डिफिकल्ट होऊन जातं. इट वर्क्स लाईक अ कॅफिन. ओके. म्हणजे तुम्ही अलर्ट होऊन जाता, मग तुमची झोप अजून हॅम्पर होते. मग म्हणतात बायका, मला झोपच येत नाही मॅडम, झोपेचे इश्यूज आहे. अहो पण तुम्ही मोबाईल बंद करा, थोडं लवकर झोपायचा प्रयत्न करा. आताची जीवनशैली असं आहे की मी कोणालाच म्हणू शकत नाही की 10ला बेडवर जा, पण कमीत कमी 11, 11:30 तरी प्रयत्न करू शकतो. मिनिमम तुमच्या बॉडीला एक 6 तासाची झोप लागते. जर 6 तास तुम्ही व्यवस्थित झोप, म्हणजे एकदम प्रॉपर झोप ज्याच्यामध्ये तुम्ही सारख्या उठत नाहीये, जर 6 तास जरी घेतली मिनिमम, तरी तुम्ही सकाळी एकदम फ्रेश उठू शकता. मग झोप खूप महत्वाचं आहे, कारण की तुमचं बॉडीचं रिदम त्याच्याने सेट होतं. ओके. आणि मग जे पुढे होणारे इश्यूज आहेत, जे आपण हॉर्मोन्स बद्दल बोललो, तर ते सुद्धा तुमचे इश्यूज कमी होतील जर तुमची झोप चांगली झाली. आणि थायरॉइड पण हा हार्मोनलच येस, थायरॉइड इज अ हॉर्मोनल इश्यू. कारण त्याच्यामध्ये काय होतं, थायरॉक्सिन जो हॉर्मोन असतो, जो आपल्या इथे ग्लँड मध्ये असतो, थायरॉइड ग्लँड, तो थायरॉक्सिन हॉर्मोन तुमचं मेटाबॉलिझम चांगलं ठेवतं. म्हणजे मेटाबॉलिझम काय असतं, तुम्ही जे काय जेवताय किंवा नाही जरी जेवले, जी चय अपचय शरीराची चालू असते, ओके, पचन क्रिया, तुम्ही झोपले तरी सुद्धा बॉडी फंक्शन करते, तुम्ही चालले तरी करते, बसले आता तरी करते, बरोबर. तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कशा होत असतात, या आपल्या मेटाबॉलिझमनी होत असतात. तर जेव्हा तुमचा थायरॉइड हॉर्मोन हॅम्पर होतो, सो त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर हायपोथायरॉइड होऊ शकतो, ज्याच्यामध्ये थायरॉक्सिन म्हणजे T3 T4 रिलीज कमी होतो. ओके. आणि मग त्याच्याने तुमचं मेटाबॉलिझम, एक 2 प्रकारचे हॉर्मोन्स आहेत जे रिलीज होतात थायरॉइड ग्लँड मधून, त्याचा रिलीज कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम स्लो होऊन जातो, दबून जातो हायपोमध्ये. येस. मग तुम्ही खाल्लेलं अन्न 4 काय 6 तास पण पचत नाही, बिकम स्लो.
सो यू बिकम स्लगिश. सो तुम्ही थायरॉइडचे बघितलं असेल काही सिम्पटम्स असतात की जनरली लवकर थकवा येतो, यु नो, दे डोंट फील लाईक डुईंग एनिथिंग, इव्हन भूक लागत नाही, पण तरी मेटाबॉलिझम. साडे पण येतात. हा, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कल्प्रिट की वेट गेन होतं एक्सेसिव्ह. कारण की मेटाबॉलिझम डाऊन आहे ना, फॅट बर्निंग ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन झालेली आहे. सो ते स्टोअरच होत जाणार, दॅट इज हाऊ पुट ऑन वेट. आणि दुसरी जी कॅटेगरी आहे ती हायपर थायरॉइड. हायपर मध्ये काय होतं, एक्सेसिव्ह T3 आणि T4 हॉर्मोन रिलीज होतात आणि एक्सेस रिलीज झाल्यामुळे एवढी हायपर ऍक्टिव्हिटी असते की ते वेट लॉस करायला लागतं. अगदी बारीक बारीक. अगदी बारीक. मग अशाही काही महिला मुली असतात, जनरली मुलींना हा प्रॉब्लेम होतो की हायपर ऍक्टिव्ह. पण मला असं वाटतं की हा थायरॉइड हा प्रकार मी पुरुषांपेक्षा बायकांमध्येच जास्त बघितला. हो हो, थोडासा बायकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. जास्त आहे. पुरुषांनाही होतो पण कम्पेअर्ड टू वुमेन इट इज ऑन द लोअर साईड. हा, येस कारण ते मी ऐकले. येस. पण मग हे थायरॉइड आपल्याला आलाय किंवा ह्याचे काही सिम्पटम्स असतात का? हो, थायरॉइड आहे. हायपोथायरॉइड जर झाला असेल तर तुम्ही स्लगिश होता, टायर्ड फील करता, अनवॉन्टेड वेट गेन करताय. म्हणजे गरज नाहीये, खाल्लं नाही तरी माझे 2 किलो वाढले आणि महिन्यामध्ये 4 किलो वाढले, कसं काय? देन यू शुड ऑलवेज गेट अ ब्लड टेस्ट डन. मग त्याच्यामध्ये तुम्ही TSH लेवल्स आपल्या ब्रेनमध्ये, म्हणजे इट इज लाईक, मी असं एक्सप्लेन करायला गेली तर इट इज अ व्हेरी Very डीप deep. सब्जेक्ट. पण एवढंच सांगेल की TSH लेवल्स चेक होतात त्याच्यामध्ये. तर ते जर वाढलेले असतील तर तुम्हाला हायपोथायरॉइड असतो. ओके. तर हायपोथायरॉइड जर झाला, मग समजून घ्यायचे हे सिम्पटम्स आहेत, तर यू शुड गेट इट चेक, गो टू अ डॉक्टर. और जर इनिशियल स्टेजेस मध्ये असेल तर तुम्ही एक प्रॉपर न्यूट्रिशन हेल्दी डाएट प्लॅन जरी केला तरी नक्की तुम्ही रिव्हर्स करू शकता. आणि थायरॉइड असल्यावरती फर्टिलायझेशनला जरा प्रॉब्लेम येऊ शकतो. थायरॉइडनी एवढा नाही जेवढा PCOनी होऊ शकतो. ओके, कारण काय, थायरॉइड कुठेतरी मेटाबॉलिझमवर एफेक्ट करतं. कुठे ना कुठेतरी मेटाबॉलिझम एफेक्ट होतो, म्हणजे तुम्ही जे जेवण जेवताय ते डायजेस्ट होत नाहीये. ते डायजेशनचे इश्यूज झाल्यामुळे जे न्यूट्रिशन्स तुमच्या बॉडीला, तुमच्या गर्भाशयाला मिळायला पाहिजे, तुमच्या ओव्हरीजला मिळायला पाहिजे, ते मिळत नाहीये. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतो, तुम्हाला होऊ शकतो PCOD किंवा PCOS. म्हणजे एकात एक गुंतत. हो हो, अगदी अगदी. सगळ्या इश्यूजचा मेन स्टार्ट आहे तुमचं पोट, तुमचा आहार. म्हणून आय एम अगेन कमिंग टू द मेन पॉइंट की तुमचा आहार काय आहे. आहार जो खाल्ला तो तुमच्या पोटात गेला, त्याच्यातनं जे डायजेस्ट झालं त्याच्यातनं इधर न्यूट्रिएंट और अँटी न्यूट्रिएंट्स, आणि त्याच्यातनं होणारे हॉर्मोनल चेंजेस आणि त्याच्यातनं होणारे आजार. सो एव्हरीथिंग कम्स टू युअर लाईफस्टाईल अँड युअर फूड. शेवटी पचन क्रिया व्यवस्थित राहिली तर सगळं 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 नक्कीच. तुमचं डायजेशन जर चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला डायजेशन सुद्धा, आणि तुमचं इंटेस्टाईन्स मधलं जे न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन आहे ते जर चांगलं असेल, चांगलंच निघत असेल, तर नक्की तुमचे हॉर्मोन चांगले राहणार. आणि हॉर्मोन चांगले राहिले म्हणजे सगळे ऑर्गन्स हेल्दी राहणार, कधीच काही इश्यू होणार नाही. पण हल्ली आपण असं ऐकतो की मी आता संध्याकाळी 6:30-7ला जेवते, मग नंतर मी काही खात नाही. म्हणजे वी नीड अ ब्रेक ऑफ राऊंड अबाउट 8 आवर्स आणि मग सकाळी 8 वाजता मात्र मला प्रचंड भूक लागते, मी खाते असं. बरोबर. तर हे कितपत बरोबर आहे का? डाएटच्या मनाने तुम्ही जर डाएट करत असाल तर ते बरोबर आहे? परत तोच कन्सेप्ट येतोय की डाएट. डाएट म्हणजे आहार आहे. तुम्ही वेळच्या वेळी दर 2 ते 3 तासांनी आहार घेतला तर तुमच्या शरीराला सगळे न्यूट्रिएंट चांगल्या प्रमाणात मिळतात. त्याच्यामुळे डाएट पेक्षा आपण पोषण शब्द वापरून आपण जाऊया. तर तुम्ही जे म्हणताय की रात्री जेवलोय की मला सकाळी भूक लागते, हे चांगलं आहे. त्याचा अर्थ तुम्ही जे खाल्लंय रात्रभर ते पचलंय आणि तुम्हाला सकाळी भूक लागते. म्हणून तर आपल्या सकाळी नाश्त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? ब्रेकफास्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ब्रेकफास्ट? व्हॉट एव्हर यू हॅव फास्टेड ओव्हर द नाईट, तो फास्ट तुम्ही ब्रेक करताय बाय इटिंग सम फूड. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ब्रेकफास्ट. पण लोकांचा उलट कन्सेप्ट चेंज झालाय. लोक आता काय म्हणतात, मी आज रात्री जेवली की उद्या दुपारीच जेवेन. अरे, उलट एवढा मोठा गॅप झाल्यामुळे तुमच्या बॉडीला जी सकाळी न्यूट्रिएंट्स, तुम्हाला माहिती पीक आवर असतो जेव्हा आपण उठतो, ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट इज मॅक्झिमम, पीक असतो तो. त्यावेळेस जर तुम्ही त्याला दिलं नाही तर तुम्हाला बॉडीला काय मिळणार आहे न्यूट्रिशन? उलट तुम्ही डेफिशियंट होत जाल, एनर्जी लो होऊन जाईल, तुमचा परफॉर्मन्स हॅम्पर होईल, कुठेतरी तुमचं ओव्हरऑल सगळंच हेल्थ डिटोरिएट होईल. सो तुमचा ब्रेकफास्ट हा फार महत्वाचा आहे. इज द फर्स्ट मील ऑफ द डे. आपण म्हणतो ना की नाश्ता राजासारखा करा, जेवण शिपाईसारखं करा, आणि दुपारचं आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं करा. हे म्हणणं काय आहे पूर्वीच्या लोकांचं? कारण ब्रेकफास्ट मध्ये ऍब्झॉर्प्शन इज मॅक्झिमम, लंच मध्ये 80% आणि डिनर मध्ये खूप कमी होतं. म्हणून डिनर लाईट
आणि हलकं म्हणजे म्हणतो ना आणि लवकर लवकर घेणं खूप खूप चांगलं. गरजेचं. येस. पण हे लवकर आता ठीक आहे ना, काही बायकाच मुळात रात्री घरी 9 वाजता येतात. बरोबर आहे. 9-10 वाजता येतात. त्याच्यापुढे माझ्या अशा काही ओळखीच्या बायका आहेत, त्या मला म्हणतात, "आत्ता आम्ही घरी जाऊन स्वयंपाक करणार, त्याच्यापुढे आम्ही जेवणार." म्हणजे टोटली हल्ली लाईफस्टाईल बदलल्याच्या ह्याच्यामुळे रात्री 9:30 ते 10 वाजता लोकं जेवतात बरोबर आहे. हो. आणि लगेच झोपतात. कारण सकाळी लवकर उठायचं असतं. बरोबर. आणि तुम्ही जे म्हणताय ना, की आम्ही डायरेक्ट दुपारी 10-12 वाजता जेवतो. मग अगेन ह्या गॅप तर झालीच. बरोबर आहे. दे स्किप द ब्रेकफास्ट, दे ईट नाही, लंच. नाही. पण मग हे बरोबर आहे का ते चुकीचं आहे? कसं आहे की जेव्हा आपण एखाद्याला डाएट देते मी, तेव्हा मी त्यांचा लाईफस्टाईल पूर्ण समजून घेते. हो. ओके. त्याला जर नाहीच जमत आहे 7 वाजता जेवायला, मी जबरदस्ती नाही करू शकत त्याला. हो. लेट हिम ईट ॲट हिज ओन टाईम, बट देन आय विल ट्राय टू गिव्ह सम सिंपल ऑप्शन्स. हां, मी हां. काहीतरी सिंपल देते त्यांना. काय खाणं महत्वाचं. मग त्यांना हलकं, डायजेस्टेबल, गुड प्रोटीन बेस्ड असं काहीतरी डिनर देऊ, लाईट पण होईल. रात्री उशिरा खाल्लं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आणि त्याचं पचन जर चांगलं असेल, तर तो सकाळी नक्कीच ब्रेकफास्ट करू शकतो. काही प्रॉब्लेम होणार नाही. पोट भरणं पण फार गरजेचं. गरजेचं आहे ना, कारण की तुम्ही झोपायच्या आधी सुद्धा न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीला न्यूट्रिएंट पूर्ण दिवस लागतात. कारण की सेल्सला ऍक्टिव्ह करायचंय, सेल्सला पोषण मिळालं तर सेल्स काम करतील. सो थ्रू आउट द डे युअर बॉडी नीड न्यूट्रिएंट्स. आता आपण थायरॉइड बद्दल ऐकलं किंवा तर तसंच पीसीओडी हा एक फार मोठा क्वेश्चन मार्क किंवा आपण म्हणतो हल्ली खूप जणींना ह्याचा चॅलेंज असतो. त्याच्याबद्दल जरा आम्हाला ऐकायला आवडेल. जसं तुम्ही मगाशी म्हणलं की थायरॉइड आणि पीसीओडी कनेक्टेड आहे का, तर मी तुम्हाला बोलली कुठेतरी पोटापासून सुरुवात होते, डायजेशन वरून. ठीक आहे. तर पीसीओडी हा कन्सेप्ट काय आहे? इट इज अ पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर. ओके. म्हणजे तुमचे जे गर्भाशय आहे, तुमचे जे ओव्हम्स आहेत, ते बनलेत व्यवस्थित छान, पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल इम्बॅलन्समुळे जे हॉर्मोनल गडबड झालेली आहे, त्याच्यामुळे छोटे 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 बारीक असे सिस्ट तुमच्या ओव्हरीज जवळ बनायला लागतात. सिस्ट म्हणजे काय? सिस्ट म्हणजे एक प्रकारे फोड म्हणू आपण त्याला, छोट्या छोट्या गाठी. हां, गाठी. ओके. तर त्या गाठी तुमच्या ओव्हरीजच्या अवतीभोवती बनायला सुरुवात होते आणि जसं जसं त्याचं प्रमाण वाढतं, मग ते तुमच्या ओव्हम रिलीज म्हणजे अंड जे निघतं ओव्युलेशन मध्ये, तर त्याच्यावर त्याचा इफेक्ट व्हायला लागतो. आणि ते व्यवस्थित न निघाल्यामुळे कुठे ना कुठेतरी तुमच्या गर्भाशयाला प्रॉब्लेम येतात आणि मग हळूहळू पिरियड इरेग्युलर होण्याची सुरुवात होते. सो पीसीओडी हा अगदीच काही आजार नाहीये. बरं. इट इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर विच कॅन बी रिव्हर्स्ड. येस. कॅन बी रिव्हर्स बाय डाएट? येस, नॉट जस्ट डाएट. जसं मगाशी म्हणलं, हेल्दी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर तुम्ही केलं अलॉंग विथ अ गुड डाएट, नक्की तुम्ही तुमचं पीसीओडी रिव्हर्स करू शकता. इट इज व्हेरी मच पॉसिबल. किती दिवस लागतात जर तुम्ही करायचं ठरवलं? आता डिपेंड्स की त्यांची सिव्हिअरिटी काय आहे पीसीओडीची, किती दिवसांपासून आहे किंवा किती महिने किंवा किती वर्ष ते हा प्रॉब्लेम फेस करतायत. जर यंग स्टेजेस मध्ये असेल म्हणजे त्याचे सिम्पटम्स असतात, जसे पीसीओडीचं कॉमन सिम्पटम म्हणजे वेट गेन आहे. बरं. ओके. हेअरफॉल आहे. ओके. पिंपल्स येणं चेहऱ्यावर. हो. ओके. काही जणींना तुम्ही बघता फेशियल हेअर वाढतं हां. है ना, तर ते अगदी कॉमन सिम्पटम आहे. ओके. तर आणि अगदी त्याच्या व्यतिरिक्त मुलींमध्ये बघितलं तर मूड स्विंग्स होतात. हां. आपल्याला कधी मूड स्विंग्स हा इश्यू एवढा झाला नसेल तेवढा आजकालच्या मुलींना व्हायला लागलाय. तर कुठे ना कुठेतरी पीसीओडी जर असेल तर हे सिम्पटम्स तुम्हाला दिसायला लागतात. तर हे जे इनिशियल सिम्पटम्स दिसत आहेत, तर त्या मुलीने किंवा तिच्या मुलीच्या आईनी नक्कीच तिला डॉक्टरकडे न्यावं किंवा चेक करून घ्यावं, सोनोग्राफी करून घ्यावी. जर सिस्ट आढळलेत आणि पीसीओडीची सुरुवात असेल, तर नक्कीच एक चांगल्या डाएटनी हे नक्की रिव्हर्स करू शकता. येस, 100% पॉसिबल आहे. तुम्ही आता म्हणालात पीसीओडी डाएटनी कंट्रोल होऊ शकतं. मग असं काही फॉर्मल डाएट आहे का त्याच्याकरता? हो, नक्कीच ना. जसं मी म्हटलं की रिव्हर्स होऊ शकतं. हां. कंट्रोल तर होतच, पण रिव्हर्स सुद्धा आपण करू शकतो एक हेल्दी डाएटनी. ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पीसीओडीच्या मुलींनी किंवा स्त्रियांनी तुमच्या आहारामध्ये प्रोटीन घेणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ओके. तर तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण तुम्ही प्रत्येक मीलमध्ये थोडं 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 बॅलन्स आउट करा. नाश्त्यामध्ये थोडं, लंचमध्ये, इव्हिनिंग स्नॅक्समध्ये, डिनरमध्ये. सो प्रोटीन जर तुमचं चांगल्या प्रमाणात असेल तर नक्की तुमचं फॅट बर्न होईल आणि पीसीओडी रिव्हर्स करायला मदत होऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त सिम्पल कार्ब्स आणि शुगर तुम्हाला कम्प्लिटली अवॉइड करता आलं तर बघायचंय. शुगरमध्ये टेबल स्पून ऑफ शुगर नाही म्हणते मी, तर मैदा बोलते.
ओके, जे बाहेर कॉमनली मिळतं, जे मुलींना आजकाल बाहेर गेलं की आपल्याला इझिली अवेलेबल काय, वडापाव आहे, ब्रेड आहे, सँडविचेस आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे. दिस इज ऑल मेड अप ऑफ रिफाईंड शुगर विच इज मैदा. ओके, हा मैदा काय करतो ना, हा इन्स्टंटली तुमच्या बॉडीमध्ये जातो, शुगर रिलीज करतो आणि मग हळू, जसं मी मगाशी बोलली की इन्सुलिन स्पाइक्स होतात, शुगर स्पाइक्स होतात आणि हळूहळू इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं. मग हे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलं की याच पीसीओडीच्या मुलींना पुढे जाऊन प्री डायबिटीज, डायबिटीज हा होऊ शकतो. सो त्याच्यामुळे जसं आपल्याला प्रोटीनकडे लक्ष द्यायचं तसं सिम्पल शुगर्स कमी ठेवायचे, एक्सेस फॅट घ्यायचं नाहीये, अगदी तळलेले पदार्थ अवॉइड करायचे आहेत. हेल्दी फॅट्स तुम्ही घेऊ शकता. हेल्दी फॅट्स मध्ये काय येतं? हेल्दी फॅट्स मध्ये तुमचं घरचं जे तेलापासून बनलेलं आहे जेवण ते आहे, तूप आहे आणि सीड्स आहे. सो सीड्स आणि नट्स खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामधनं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॅट्स, हेल्दी सॅच्युरेटेड पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स मिळू शकतात. तर अजून एक कन्सेप्ट जो आहे, जो पीसीओडीच्या मुलींना लागू पडतो, तो आहे सीड सायकलिंग. बरं. ओके, सीड सायकलिंग म्हणजे त्याच्यामध्ये काही सीड्स आहेत जे तुम्ही तुमच्या पाळीच्या फेजनुसार घ्यायचे असतात. बरं. आणि जर ज्यांना पाळी व्यवस्थित वेळेवर येत नाहीये त्यांनी मून सायकलच्या हिशोबाने घ्यायचे असतात. मून सायकल म्हणजे काय, अमावस्या ते पौर्णिमा एक फेज आणि पौर्णिमा ते पुढची अमावस्या एक फेज. बरं. तर या 2 फेजेस मध्ये तुम्ही तुमच्या सीड इनटेक जर केले किंवा पिरियडच्या जर म्हणजे एक सीड्स आहे, हा, खायचे. काही पर्टिक्युलर सीड आहेत जे या फेज मध्ये घ्यायचे, काही पर्टिक्युलर सीड्स आहेत ते या फेज मध्ये घ्यायचे आहेत. तर ते जर तुम्ही व्यवस्थित 3 ते 4 महिने केलं तर 100% तुमचे पिरियड्स रेग्युलर होऊ शकतात. मग फर्टिलायझेशन नाही होणार इशू. माझ्याकडे एक अशी क्लायंट आहे जिनी 6 महिने प्रयत्न करत होती कन्सिव्ह करायला पण होत नव्हतं. तर तिने माझ्यासोबत डाएट स्टार्ट केला. एक तर पहिली गोष्ट 3 महिन्यामध्येच 9 kg कमी केली तिने. येस, प्लस सीड सायकलिंग सोबत चालू होतं. इरेग्युलर पिरियड्स तिचे नॉर्मल झाले. 3rd मंथ मध्येच तिचे पिरियड आले आणि 4th मंथ मध्ये तिने मला गुड न्यूज दिली की तिने कन्सिव्ह केले. पण मग कन्सिव्ह केल्यानंतर सुद्धा हे चालू ठेवायचं असतं? सीड सायकलिंगची गरज नाहीये, पण एक बॅलन्स डाएट तुम्ही कॅलरीच्या हिशोबाने घेऊ शकता. येस. So this is very much possible to reverse your PCOD or maybe get your periods on time. मंथली सायकल तुमची व्यवस्थित होऊ शकते विथ द हेल्प ऑफ अ हेल्दी बॅलन्स डाएट आणि सीड सायकलिंग. आता मध्ये तुम्ही एक 5 गोष्टी काहीतरी हा, सांगितलं. राईट. एक तुम्ही माझ्या मगाशी म्हणाले मी ठेवलंय. येस. जसं मी मगाशी लाईफस्टाईल बद्दल बोलली, तर पीसीओडी रिव्हर्स करायला नुसतं डाएट इम्पॉर्टंट नाहीये, तर या बाकीचे पॅरामीटर्स, पिलर्स आपण ज्याला म्हणतो लाईफस्टाईलचे, ते सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे. जसं पहिलं आहे डाएट, ते तर मी तुम्हाला सांगितलं. दुसरा फिजिकल ऍक्टिव्हिटी, आपण जसं मगाशी बोललो, थोडं थोडं करा, स्टार्ट करा. जिम नाही तर वॉक, एक्सरसाइज नाही तर योगा, काहीतरी करा. 3rd, जसं मी म्हटलं, झोप महत्वाची आहे. तर 6 तास तरी मिनिमम तुमची झोप झाली पाहिजे, म्हणजे रिदम सेट होईल. ओके. आता 4थं, जसं मी म्हटलं, वॉटर होतं. कमीत कमी तुमचे 12 ग्लास दिवसभरात पाणी गेलं पाहिजे, कारण टॉक्सिन्स फ्लश आउट करायचे. तसंच लास्ट जो महत्वाचा पॅरामीटर आहे तो आहे स्ट्रेस. येस, इतकं आजकालची जीवनशैली आपली एवढी गडबडीची आणि धावपळीची झालेली आहे ना, की कायम दिवसभर आपण स्ट्रेसमध्ये असतो. आणि या एक्सेसिव्ह स्ट्रेसमुळे एक हॉर्मोन रिलीज होतो ज्याला आपण म्हणतो कॉर्टिसॉल हॉर्मोन. ओके, हा कॉर्टिसॉल जो हॉर्मोन आहे तो तुमच्या स्ट्रेस लेवल्स वाढल्यामुळे रिलीज होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, फॅट डिपॉझिशन वाढायला लागतं. आणि आपण म्हणतो ना, अरे स्ट्रेसमुळे माझं वेट गेन झालंय, स्ट्रेसमुळे मला हा प्रॉब्लेम झालाय, तर हा त्याचा मेन कल्प्रिट आहे हा कॉर्टिसॉल हॉर्मोन. ओके, सो स्ट्रेस मॅनेजमेंट करणं इतकं गरजेचं आहे की त्याच्याने तुमचे बरेचसे लाईफस्टाईल डिसऑर्डर कंट्रोलमध्ये येऊ शकतात. खानपानमुळे आजार होणं पाहिलंय, पण आजकाल डायबिटीज सुद्धा स्ट्रेसमुळे होतो, थायरॉइड सुद्धा स्ट्रेसमुळे होऊ शकतो आणि पीसीओडी सुद्धा स्ट्रेसमुळे होऊ शकतो. पण मग आता स्ट्रेस म्हटला की तो आता कसाही असतो तो येणार. कसाही, तर इनिशियल म्हणजे 2 प्रकारचे स्ट्रेस असतात. एक, आपण उठल्याबरोबर जर आपल्याला घाई असते कामं आवरायची आणि आपल्याला कुठेतरी पोहोचायचं असतं, टार्गेटेड स्ट्रेस जेवण, ते चांगलं असतं. त्याच्यात सुद्धा कॉर्टिसॉल रिलीज होतो, पण तो ऍक्टिव्ह असतो आणि आपल्याला काम करायला प्रवृत्त करतो. ओके, म्हणून वीकडेला आपण ऍक्टिव्ह असतो आणि संडेला आपण स्लो होऊन जातो, राईट. पण दुसरं जे स्ट्रेस आहे जे दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीजमुळे येतं, लाईक आपण दिवसभर लॅपटॉप समोर बसलोय तर वर्क स्ट्रेस आहे, मुलांचं स्ट्रेस आहे, फॅमिली स्ट्रेस आहे, फायनान्शियल स्ट्रेस आहे. ह्याच्यामुळे काय होतं, ओव्हर थिंकिंग होते, अँझायटी होते आणि त्याच्यामुळे जे स्ट्रेस रिलीज होतं, कॉर्टिसॉल हॉर्मोन जो रिलीज होतो, तो तुमच्या चांगल्या हॉर्मोन्सला हॅम्पर करायला सुरुवात करतो.
ओके, मग तुमचं ऍड्रेनालिन लो होतं, तुमचं सेरोटॉनिन लो होतं आणि पॉझिटिव्हिटी कमी व्हायला लागते आणि कुठेतरी जे तुमचे पिरियड हॉर्मोन्स आहेत, जे तुमचे सायकलचे हॉर्मोन्स आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, ते सुद्धा हॅम्पर होतात आणि म्हणून मग हळूहळू हळूहळू पीसीओडी, थायरॉइड हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. चालू आहे. म्हणजे एका गोष्टीमुळे सगळं सायकल अगदी अगदी इन्सुलिन हॅम्पर होतं. आपण म्हणतो आपले एरवीच्या पण आपण असं बघतो की यंगस्टर्स सध्या त्यांच्यामध्ये कॉफी पिणं, कारण रात्री अभ्यासाला बसतात, मग कॉफी प्यायली जाते भरपूर प्रमाणात. बरोबर आहे. ते किती योग्य आहे? आणि जे इंडिया सोडून बाहेर राहतात, जे अब्रॉडला राहतात, त्यांची लाईफस्टाईल कसं आहे? आपल्या इथलंच खाणार ना ते, तिकडे जाऊन काही तिकडच्या गोष्टी खाऊ शकत नाही, बरोबर आहे, इंडियन्स आहेत ते. हा, पण मग त्यांनी त्यांचा आहार कसा ठेवावा? राईट. जसं मी म्हंटल, तुम्ही जसं म्हणताय की आजकालच्या मुलांची जी लाईफस्टाईल आहे खूप हायपर ऍक्टिव्ह झालेली आहे. दिवसभर अभ्यासाचा स्ट्रेस आहे, टीव्ही पण बघायचा आहे, मोबाईल पण बघायचा आहे. तर या सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. त्याच्यामुळे मुलं काय करतात ना की पटकन क्विक एनर्जी कुठून मिळेल हे सोर्स शोधत असतात. ते असं नाही विचार करत की मी पोळी भाजी खातो आणि एनर्जी घेतो. त्यांना क्विक एनर्जी पाहिजे म्हणून ते काय आहे, फर्स्ट सोर्स कॅफेन. आणि कॅफेन सगळ्यात जास्त कशात मिळतं? कॉफीत. सो दे विल डिरेक्टली मूव्ह टू कॅफेन. बरं, त्याच्यात सुद्धा पूर्वीच्या कॉफीमध्ये दूध टाकायचे, तर दुधातनं थोडं प्रोटीन तरी मिळायचं. आता मुलांचं काय झालं, ब्लॅक कॉफी घ्या, रात्री ब्लॅक कॉफी, दिवसा रात्रभर जागरण करायचे तरी ब्लॅक कॉफी. डाएट ब्लॅक कॉफी करतात. एक्झॅक्टली. पण हे कुठे ना कुठे कॅफेनला पण एक लिमिट असते. तुमच्या डेली रिक्वायरमेंट मध्ये किती कॅफेन घेतलं पाहिजे, त्याच्या जर व्यतिरिक्त कॅफेन घेतलंय तर तुमचे जे न्यूट्रिएंट अब्झॉर्प्शन आहे ते हॅम्पर व्हायला लागतं. पीसीओडीचं प्रमाण वाढतं एक्सेसिव्ह कॅफेनमुळे. तुम्ही हायपर ऍक्टिव्ह व्हायला लागता. ब्रेन तुमचं फोकस नाही करू शकत. आपल्याला ते इन्स्टंट एनर्जी देतं, पण जे आपलं ब्रेन मध्ये सेरिब्रल कॉर्टेक्स असतो, जो एक एक पार्ट ऑफ द ब्रेन आहे, जो आपल्याला शांत ठेवतो आणि आपल्याला एक म्हणतो ना कामनेस देतो, कुठल्याही रिॲक्शन मध्ये रिस्पॉन्ड करता यावं, ना की रिॲक्ट, ह्याच्यासाठी गाईड करतं, ते आपलं हॅम्पर व्हायला लागतं. पण हल्ली म्हणून चिडचिड येस, त्याच्यामुळे चिडचिड होते. म्हणून मी स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचं सांगते, जर तुम्हाला जमलं तर एक 5 मिनिटं मेडिटेशन करा. आणि नसेलच मेडिटेशन करायला जमत तर ऍटलीस्ट तुम्ही एक 5 मिनिटं डोळे बंद करून बसा. मला सांगा, कोणाला वेळ दिवसभरात अनलाइज करा, कोण 5 मिनिटं डोळे बंद करून बसताय? आपण देवळात सुद्धा जात नाही, देवळात गेलो तरी आज डोळे नाही बंद करत. तर त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्याला जो शांतता आणि कामनेस हवंय ते मिळत नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी, यंगस्टर्स असो किंवा आपल्या एजचे असू दे, एजेड असू दे, उठल्याबरोबर एक 5 मिनिटं डोळे बंद करून बसा. काहीही विचार येऊ द्या, काही हरकत नाहीये. पण ते ज्यावेळेस जो एक तो फेज असतो ना, तो तुम्हाला खूप शांत करेल आणि रिॲक्ट करण्याऐवजी तुम्ही रिस्पॉन्ड करा. माझ्या मते एक 10 दिवस विचार येतील, पण 11व्या येस दिवशी येस, विचार येणं बंद. पॉझिटिव्हिटीकडे आपण वळत जाऊ. अफर्मेशन्स यायला लागतील. काय आपण करायला पाहिजे, गोल्स अचीव्ह कसे करता येईल त्याच्याकडे आपण वळू. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्याने बरेचसे हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स रिव्हर्स होऊ शकतात. आणि मग आता जे अब्रॉड राहतात त्यांनी काय काळजी हा, घेतली पाहिजे? तर आता जसं आपण आता इंडियामधली जी जीवनशैली आहे की आई वडील सोबत असतात बऱ्याच, है ना, त्याच्यामुळे आपल्या घरचं जेवण तरी मिळतं. तिथे काय होतं, आपली जी मुलं तिकडे राहायला गेलेली आहेत त्यांना आपलं घरचं जेवण मिळेल असं नाहीये. त्यांना बाहेरच्या जेवणावर डिपेंड राहावं लागतं. मग अशा वेळेस त्यांना काय सोर्स आहे, तिथे बाहेरच्या याच्यामध्ये ना मोस्टली ब्रेड्स असतात. ब्रेड बेस्ड फूड जास्त आहे, मैदा जास्त आहे. बट दे कॅन डायजेस्ट बिकॉज ऑफ दॅट कल्चर, बिकॉज ऑफ द जेनेटिक चेंजेस दॅट दे हॅव. आपण नाही करू शकत. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो की समजा आपल्याला ब्रेड शिवाय ऑप्शन नाही, तर आपण मल्टीग्रेन किंवा सीडेड ब्रेड असं काहीतरी घेऊ शकतो. पण त्याच्यामध्ये ईस्ट असतं. असू दे ना, त्यांनी काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. दॅट इज अ फर्मेंटेड प्रोडक्ट. पण त्याच्यात मैदा असल्यामुळे प्रॉब्लेम. मगाशी आपण बोलताना एक बोललो होतो की फर्मेंटेड केलेलं फूड पण चांगलं असतं. अगदीच चांगलं आहे. म्हणून तर आपण इंडियामध्ये इडली डोसा का खातो, दही का खातो? बिकॉज दे आर फर्मेंटेड आणि ते तुमचं गट हेल्थ इम्प्रूव्ह करतात. त्यांनी काही प्रॉब्लेम होणार नाही. पण त्यांनी अति प्रमाणात मैदा अवॉइड करायचा असेल तर त्याच्यासोबत त्यांनी राईसचे ऑप्शन्स घेऊ शकता, हेल्दी सॅलड बेस्ड ब्रेकफास्ट घेऊ शकतात, स्प्राउट्स घेऊ शकतात मुलं तिथे. आणि अगदीच काही नसेल तर म्युझली इज अ गुड ऑप्शन. म्हणजे अगदीच बाहेरच घ्यायचं असेल तर म्युझली मध्ये काय ना, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेन्सचं कॉम्बिनेशन मिळतं. तर त्याच्या हाय फायबर असतं. सो दॅट कॅन बी अन ऑप्शन. ओके, पण पोर्शन कंट्रोल.
हा, हे महत्वाचा पॉइंट आहे जो बरेच लोक मिस करतात. पोर्शन कंट्रोल आणि क्वालिटी ऑफ द फूड, हे 2 गोष्टी जर केल्या ना, तुम्ही आरामशीर एक चांगली हेल्दी जीवनशैली लाईफ लॉंग फॉलो करू शकता, असं मला वाटतं. जसं ब्रेकफास्टचे ऑप्शन्स आपण डिस्कस केले, तसं मुलांनी प्रयत्न करावा की अगदीच बाहेरचं नाही, घरगुती जेवण जर बनवता आलं. रात्री दिवसाचं काय होतं, मुलं ऑफिसेसमध्ये तिथे किंवा जे पण तिथे राहतायत त्यांना बाहेर तिकडे कॅन्टीन बेस्ड फूड्स वगैरे असतात. दुपारी नाही तुमच्याकडे काही ऑप्शन, पण रात्री तुम्ही नक्कीच घरचं जेवण खाणं प्रयत्न करू शकता, प्रिफर करू शकता. माझ्याकडे बरेच ग्लोबल क्लायंट्स आहेत, त्यांना मी काय करते, पूर्ण वीकचा लंच आणि डिनर मेनू सेट करून देते. मग ते रिपीट करू शकतात. जे लंचमध्ये ते डिनरमध्ये, किंवा डिनरचंच ऑप्शन दुसऱ्या दिवशी लंचमध्ये, काही हरकत नाहीये. ऍटलीस्ट तुम्ही घरचं खाताय, हेल्दी खाताय. सो त्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं आउटसाइड फूड अवॉइड करता येईल आणि हेल्दी ऑप्शन्स मिळू शकतात, असं मला म्हणजे वाटतं. स्नेहाचे अनेक क्लायंट्स तुझ्याकडे आहेत, हो हो हो, येतील तर तू कस्टमाइज करून देऊ शकते. एक्झॅक्टली. येस येस, कस्टमायझेशन होतं. त्यांची लाईफस्टाईल, त्यांचे मेडिकल कंडिशन, त्यांचे ब्लड रिपोर्ट्स सगळं चेक करूनच कस्टमायझेशन करून आपण डाएट प्लॅन प्रोव्हाइड करतो. आणि मेनोपॉजला तू काय सांगशील? कारण मेनोपॉजला मगाशी आपण म्हटलं मूड स्विंग्स, आणि याच्यावर मला आठवलं की मेनोपॉज हल्ली परत खूप त्रास, म्हणजे मला असं आठवत नाही माझ्या आईला कधी असं ती म्हणाली मला मेनोपॉज आला आणि मला त्रास होतो. राईट म्हणजे आमच्या राईट. कोणाच्याच आईने अशी कधी तक्रार नाही, नाही. आता आमची जनरेशन सोडून सुद्धा नेक्स्ट जनरेशनला मेनोपॉज हा एक अगेन गोइंग टू बी अ बिग क्वेश्चन. येस, 100%. मेनोपॉज काय बेसिकली, जेव्हा तुमचे पिरियड जायच्या फेजमध्ये असतात, ओके, तर त्या फेजला आपण मेनोपॉझल फेज म्हणतो. ओके, पूर्वी मेनोपॉज म्हणजे काय होतं, 48-49 मध्ये महिलांचे पिरियड्सचं प्रमाण कमी होतं. 3 महिन्यातनं 6 महिन्यातनं येणं, फ्लो कमी होणं. आता काय झालं, त्यालाही अलीकडे आला पेरीमेनोपॉझल, म्हणजे अगदीच 35-40 मधल्या महिलांना सुद्धा आता हे फेज यायला लागलेत. तर त्याच्यात कुठेतरी लाईफस्टाईल आहेच, आणि ओव्हरऑल फूड इनटेक, क्वालिटी ऑफ द फूड, हे सगळं तिथे मॅटर करतं. तर मेनोपॉझल फेज सुद्धा तुमचा इझिली पास होऊ शकतो, अगदी विथ अ बॅलन्स डाएट, गुड अमाऊंट ऑफ सुपर फूड्स, आणि हे जर 5 पिलर्स जर तुम्ही फॉलो केले, तर नक्कीच तुमचा मेनोपॉझल फेज सुद्धा चांगला जाऊ शकतो. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचा बॅलन्स तुम्ही मेंटेन ठेवून करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. स्नेहा, आज तू इथे आलीस आणि आम्हाला इतकी माहिती छान सांगितलीस, त्याबद्दल इवा क्रिएशन्स तर्फे मी तुझे आभार मानते. थँक्यू. मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि मला असं वाटतं की सर्वांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचावं, आणि कसं तुम्ही तुमच्या आयुष्याला एक चांगलं वळण देऊ शकता, हेल्दी लाईफस्टाईल ऍड करू शकता, हे समजून घ्यावं. आणि काही इश्यूज असेल तर संपर्क पण करू शकता. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद.